नमस्कार मंडळी, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सोमवती अमावस्या यावेळी आलेली आहे 15 जून 2026 रोजी। ती अत्यंत महत्त्वाची तिथी आहे। सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यावेळी अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मासाची समाप्ती सुद्धा याच दिवशी होत आहे आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या दिवशी सूर्याची संक्रांत होत आहे। भगवान भास्कर म्हणजे सूर्य आपले राशी परिवर्तन करत असून मिथुन राशीमध्ये प्रवेश करत आहेत, म्हणूनच याला मिथुन संक्रांत असे सुद्धा म्हटलं जातं आणि चंद्र सुद्धा मिथुन राशीमध्ये प्रवेश करत आहे। त्यामुळे अनेक गोष्टींचा चांगला योग हा जुळून आलेला आहे। तर एक सोमवार जो शिवजींना प्रिय आहे आणि दुसरा म्हणजे अमावस्या जी पितरांना प्रिय आहे, तिसरं म्हणजे पुरुषोत्तम मास आणि नारायण म्हणजे विष्णूंना प्रिय आहे, चौथी सूर्याची संक्रांत आणि पाचवी चंद्रांची संक्रांत, म्हणून हा दिवस अजिबात या दिवशी अजिबात आपल्याला हा दिवस मिस करायचा नाही। बघा, अमावस्येच्या दिवशी देखील आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची आहे, त्याने आपल्याला आर्थिक समस्या दूर होण्यासाठी मदत मिळते। पण ही सोमवती अमावस्यामुळे असल्यामुळे भगवान शंकराची देखील आराधना करायची आहे। त्यासोबतच काही उपाय देखील आपल्याला आवर्जून करायचे आहेत, कारण प्रत्येक अमावस्येला जर आपण काही उपाय केले तर त्याने आपल्या घरातील वास्तुदोष दूर होतात, जे काही पितृदोष आहे ते देखील दूर होण्यासाठी मदत मिळते आणि घरातील वातावरण हे सकारात्मक होतं। तर अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर प्रत्येक अमावस्येला आवर्जून छोटे छोटे उपाय करून पहा आणि आजच्या व्हिडिओमध्ये असे काही मी उपाय सांगणार आहेत की आपल्याला जे अमावस्येला करायचे आहेत। बघा, अमावस्या कधी आहे तर बघा 14 जून म्हणजेच आज दुपारी 12:19 ही अमावस्या सुरू झालेली आहे आणि 15 जूनला ही सकाळी 8:23 असणार आहे। सोमवारची अधिक मासाची महत्त्वाची अमावस्या आणि ही सोमवती अमावस्या असल्यामुळे त्याला आपण सोमवती अमावस्या देखील असं म्हटलं जातं। तर म्हणजे काय, तर रविवारी दुपारी 12:29 आपण हे उपाय करू शकता। जर शक्य नसेल तर तुम्ही सोमवारी सुद्धा हे उपाय करू शकतात, पण रविवारी तुम्ही करण्याचा प्रयत्न करा। अधिक मासातील अमावस्या आहे, त्यामुळे हे उपाय तुम्ही 3 वर्षातून करणार आहात, त्यामुळे तुम्हाला ही संधी गमवायची नाहीत। नक्कीच उपाय करून बघा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्याला कोणते उपाय महत्त्वाचे ठरणार आहेत आणि कोणते उपाय केल्यामुळे ते आपल्याला खूप महत्त्वाचं आपल्याला फल देणारे आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। म्हणजेच काय, तर 2 गोष्टी लागणार आहेत, एक म्हणजे दही आणि दुसरं म्हणजे भात। या दोन्ही गोष्टी प्रत्येकाला उपलब्ध होतील अशा आहेत, त्यामुळे छोटे छोटे उपाय करण्यापेक्षा किंवा मोठे फार पूजा अर्चा करण्यापेक्षा जर आपण हे छोटे छोटे उपाय केले तरी त्याचा आपल्याला त्रास जो आहे तो कमी होण्यासाठी मदत मिळते। तर चला तर मग दही भाताचे कुठले उपाय आपल्याला करून घ्यायचे आहे ते जाणून घेऊया। तुम्हाला दही भाताचा एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे, जो अमावस्याला केला जातो। तुमच्यापैकी बरेच जण हा उपाय सुद्धा करत असतील, कारण जुन्या काळापासून हा चालत आलेला अतिशय प्रचलित आणि प्रभावी असा उपाय आहे। उपाय केल्यामुळे आपल्याला बऱ्याच प्रकारचे फायदे होतात, ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी जाणून सांगणार आहे। दही भाताचा हा उपाय करताना काही चुका होतात, त्यामुळे उपायाचा प्रभाव आपल्याला बघावासा मिळत नाही। तर कोणता उपाय करायचा आहे आणि कोणता उपाय करायचा, कशा पद्धतीने करायचा, कोणत्या कारणासाठी हा दही भाताचा उपाय केला जातो, यामध्ये कोणत्या चुका करणं आपल्याला टाळल्या पाहिजेत, या सर्व गोष्टीची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत ऐका। सर्वात आधी दही भाताचा उपाय नक्की कोणत्या कारणासाठी करायचा ते आपण समजून घेऊया। पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घरात जर काही वास्तुदोष असतील तर ते दूर करण्यासाठी आपण दर अमावस्येला हा उपाय करू शकतो। दुसरी गोष्ट म्हणजे पितृदोष निवारण्यासाठी, पितरांच्या आत्म्यांना सद्गती मिळावी, ते सदैव संतुष्ट राहावेत आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम असावा, म्हणून हा उपाय प्रत्येक अमावस्येला करावा असतो। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाईट नजर, दृष्ट लागणे, घरातील लहान मुलांना किंवा मोठ्या व्यक्तींना लागली असेल किंवा वागण्या बोलण्यात लगेच बदल जाणवतो, लहान मुलं चिडचिड करतात, रडतात किंवा खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करतात, मोठ्याचं म्हणाल तर त्याचं डोकं दुखतं, कामात लक्ष उडतं आणि स्वभाव चिडचिडा होतो, प्रगतीमध्ये येणारे अडथळे सुद्धा हा उपाय केल्यामुळे दूर होत असतो। आणि चौथी गोष्ट म्हणजे बऱ्याच घरामध्ये अमावस्या किंवा पौर्णिमा जवळ आली की विनाकारण कटकटी, भांडण सुरू होतात। काही जणांना या तिथींना भीती वाटते किंवा मन सैरबैर होत असतं। अशा वेळी घरातील वातावरण शांत ठेवण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा असतो। प्रत्येक समस्येसाठी हा उपाय करताना थोडाफार बदल करावे लागतात। ते बदल कोणते ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सर्वात प्रथम आपण दही भात कसा बनवायचा याबद्दलची माहिती घेऊ। दही भात बनवण्यासाठी आपल्याला तांदूळ घ्यायचे लागतात। ते तांदूळ तुम्ही साधारणतः 1 मूठ भरेल एवढेच घ्यायचे। तांदूळ तुम्ही व्यवस्थित निवडून घ्या। तांदूळ आहे ते आपण डायरेक्ट निवडले की डायरेक्ट सुद्धा पाण्यामध्ये शिजवायला टाकू
टाकू शकतो किंवा मग तुम्हाला ते धुवून घ्यायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही धुवून घेऊ शकता. मात्र त्यामध्ये मीठ किंवा तेल हे अजिबात टाकायचे नाहीत. फक्त पाण्यामध्ये तो भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण शिजवल्यानंतर एक अजून काळजी घ्यायची आहे की हा भात आपल्याला शिजवायचा आहे आणि खायचाच नाही. हवा तर तुम्हाला बनवायचा असेल तर तुम्ही वेगळा बनवू शकता. यामध्ये तुम्ही बनवू नका, हा वेगळाच राहू द्या. नंतर आपल्याला जो दही घ्यायचे आहे ते तुम्ही गाईच्या दुधापासून बनवलेलं असू द्या किंवा म्हशीच्या दुधापासून कुठलंही दही चालतं. एकदा की भात शिजला की तो थोडासा थंड होऊ द्यायचा. त्यानंतर आपल्याला तो उपायासाठी वापरायचा आहे. आता यातला जो पहिला उपाय असणार आहे तो कशासाठी आहे तर आपल्या पितरांना शांती मिळवण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. बऱ्याच पितृदोषामुळे अनेकांना अडचणी सामोरे जावं लागतं. जसं की घरामध्ये संतान प्राप्ती झाली तर ही फार चिडचिड किंवा मुलं भयंकर त्रास देतात. आपल्या मुलांचा होत असतो. जी लक्षणं आहे ती पितृदोषाची असतात किंवा कामामध्ये सतत अडथळे निर्माण होणे, एखादं काम हाती घेतलं तरी त्याच्यामध्ये यश न येणे, अशा बऱ्याच कारणासाठी आपण हा उपाय करू शकतो. किंवा पितृदोष दूर करण्यासाठी सुद्धा आपण नारायण नागबगले वगैरे कार्यक्रम दिले जातात. ते करणं ज्यांना शक्य नसतं त्यांनी हा बी उपाय केला तरी फरक पडत असतो. किंवा आर्थिक परिस्थिती नसेल तर आपण या गोष्टी करू शकत नाही तोपर्यंत आपण काही नक्कीच उपाय करू शकतो जेणेकरून आपल्याला त्या त्रासापासून थोडीशी मुक्तता मिळते. तर त्यासाठी हा दही भाताचा उपाय तुम्ही उपयुक्त असा ठरणार आहे. हा जो दही भात तुम्ही शिजवलेला आहे त्यातला थोडासा भात काढून घ्यायचा आहे. आता हे बघा की या ठिकाणी तुम्हाला मी 5 उपाय सांगणार आहेत. त्यापैकी तुम्हाला जेवढे करणे शक्य आहे तेवढे तुम्ही नक्की करा. एकच उपाय करणार आहात तर मग सगळा भात तुम्ही घेऊ शकता. पण तुम्हाला 4-5 उपाय करायचे असतील तर थोडा यातलाच भात तुम्ही वापरू शकता. थोडासा भात तुम्ही काढून घ्या. त्यामध्ये अगदी चमचाभर दही मिक्स करा आणि जो भात आहे तो एखाद्या केळीच्या पानावर किंवा एखाद्या पत्रावळी द्रोणामध्ये किंवा एखाद्या छोट्याशा डिश ज्यामध्ये आहे ते तुम्ही घेऊ शकता. वापरत नाही अशी एखादी डिश कायमस्वरूपी घरामध्ये राहू द्या जेणेकरून तुम्हाला प्रत्येक अमावस्याला हा उपाय करता येईल. आता जो भात आहे तो अशा पद्धतीने त्या प्लेटमध्ये ठेवायचा. शक्यतो प्लास्टिकच्या भांड्याचा वापर करू नका. स्टीलचं घ्या किंवा सरळ पत्रावळी घ्या. आता जो भात आहे तो तुम्हाला तुमच्या गच्ची असेल तर तिथे गच्चीवर नेऊन ठेवा आणि गॅलरी असेल तर तिथेही तुम्ही ठेवलं तरी चालतं. जमिनीवर तुमचं घर असेल तर त्याही ठिकाणी ठेवलं तरीही चालतं. पण शक्यतो दक्षिण दिशा निवडण्याचा प्रयत्न करा. दक्षिण दिशा ही खूप उत्तम असते. बघा कुठलेही ठेवा. दक्षिण दिशेला आपल्याला हा भात ठेवायचा आहे. जसं देवाला नैवेद्य दाखवताना आपण भरीव चौकोन काढतो तशाच पद्धतीने आपल्याला गोल काढून घ्यायचा आहे. पाण्याने गोल बनवायचा आहे. त्यावर आपल्याला ही प्लेट ठेवायचं आहे. त्यानंतर पितृदेवतांचे स्मरण करून आपल्याकडून काही चूक झालेली असेल किंवा नसेलही तरी त्यांची क्षमा याचना मागायची आहे आणि आपल्याला पितृदोषापासून मुक्तता होण्यासाठी त्यांची मनोभावी आराधना करायची आहे. त्यांना प्रार्थना करायची. अशा पद्धतीने तो दही भात त्या ठिकाणी ठेवून द्यायचा आहे. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या ठिकाणी पुत्रसूत्र देखील म्हणू शकता. नित्यसेवेमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. हा उपाय तुम्ही आवर्जून करून बघा. आता जो भात आहे तो पक्षी खाऊन जातील. अगदीच दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा तसाच दिसला नाही तर तुम्ही सरळ झाडाखाली टाकून द्या किंवा खाली कुठेही जमिनीवर ठेवून दिला तरीही चालेल. इतर पशु पक्षी खातील. अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे. त्यानंतरचा जो दुसरा उपाय असणार तो आपल्या घराची दृष्ट काढण्यासाठी आणि घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी आपल्याला किंवा वास्तुदोष असेल तर तो सुद्धा घालवण्यासाठी हा अशा प्रकारचा दही भाताचा आपल्याला हा उपाय करायचा आहे. काय करायचं आहे कागदावर किंवा पत्रवाळीवर तुम्हाला तो भात घ्यायचा, दही भात घ्यायचा आहे. संपूर्ण घरामध्ये तो हातात घेऊन फिरवायचा. फिरत असताना ओम वास्तुदेवताय नमः असं म्हणायचं आहे आणि मनामध्ये एक शुद्ध भाव ठेवायचा आहे की या उपायाने माझ्या घरातील नकारात्मकता दूर जाणार आहे. असा शुद्ध भाव जरी तुम्ही ठेवून हा उपाय केला तर काही गोष्टी खरंच निश्चितच तुम्हाला फरक जाणवेल. असं करून झाल्यानंतर मुख्य दरवाजाजवळ जायचं आहे आणि आपल्या घराकडे तोंड उभं करून राहायचं आणि तो आपला मुख्य दरवाजा आहे त्याच्या वरच्या टोकापासून ते खाली उंबऱ्यापर्यंत संपूर्ण गोल आकार असं आपल्याला जसा घड्याळाचा काटा फिरतो तशा पद्धतीने 7 वेळेस हा भात उतरायचा आहे. म्हणजेच काय तर दही भाताचा उतारा काढायचा आहे. असं करत असताना तुम्ही एखादा मंत्र म्हणू शकता किंवा ओम वासुदेवताय नमः असं सुद्धा म्हणू शकता. असं केल्यानंतर हा दही भात एखाद्या मोकळ्या जागी ठेवून यायचा आहे. या ठिकाणी तुम्ही येऊन कुत्री मांजरे किंवा मुंग्या काही येऊन ते दही भात खाऊन घेतील. अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता ज्याने हा उपाय केलेला आहे त्या व्यक्तीने हातपाय धुवायचे आहे. मग पुढच्या कामाला लागायचं. उपाय करत असताना मौन व्रत धारण करायचं आहे. हे लक्षात ठेवा. तिसरा जो उपाय आहे तो त्यासाठी आपल्याला छोटीशी गौरी घ्यायची आहे. त्यावर तूप टाकायचं आहे. ते पेटवायचं आहे आणि त्यावर आपल्याला दही भाताचा अगदी एखादा घास टाकला आहे. दही भाताचा घास टाकल्यानंतर तो अग्नीमध्ये पेटणार आहे. तो पेटल्यानंतर त्याचा जो वास आहे तो दही भाताचा वास तो आपोआप आपल्या पितरांपर्यंत पोहोचतो आणि आपल्या पितरांना शांतता प्राप्त होते. असं म्हटलं जातं की हा उपाय देखील आपल्याला करायचा आहे आणि हा उपाय नक्की आवर्जून करा.
त्यानंतरचा जो चौथा उपाय असणार आहे तो देखील आपल्याला घरातील नकारात्मक घालवण्यासाठी आहे. यासाठी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे दही भात घ्यायचा आहे. तो आपल्या संपूर्ण घरामध्ये घेऊन फिरवायचा आहे. तेव्हा देखील आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची आहे. तुमचं जर अंगण वगैरे असेल तर त्या अंगणामध्ये देखील तुम्हाला घेऊन फिरायचं आहे. त्यानंतर आपली गच्ची असेल किंवा गॅलरी असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला हा घेऊन फिरायचा आहे. चारही कोपऱ्यांना थोडा थोडा तो भात ठेवायचा आहे. भात देखील पक्षी येऊन खाणार जाणार आणि दुसऱ्या दिवशी उरला तर तो कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकून द्यायचा आहे किंवा जमिनीवर कुठेही ठेवू शकता, जेणेकरून दुसरे प्राणी येऊन ते भात खाऊन जातील. अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्यानंतर घरामध्ये जर सातत्याने एखादी व्यक्ती आजारी पडत असेल तर अशा व्यक्तीसाठी देखील तुम्हाला अशा प्रकारे दही भाताचा उतारा हा नक्कीच करू शकता. असे केल्याने त्या व्यक्तीमध्ये जी काही नकारात्मकता आहे ती दूर जाण्यासाठी मदत मिळते. आता बघा, घरामध्ये आजारपण आला आहे तर सर्वात अगोदर आपण डॉक्टरकडे जातो, कारण आपल्याला आध्यात्मिक गोष्टीपेक्षा वैज्ञानिक गोष्टीवर जास्त महत्त्व असतं. कारण आपण आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही गोष्टींचा आधार घ्यायचा असतो. पण बऱ्याचदा असं होतं की आम्ही डॉक्टर केले, खूप औषध पाणी केलं, पण आजार काही समजत आहे, किती खर्च केला तरी काही फरक पडत नाही. तर असं अनेकांकडून तुम्हाला ऐकायला मिळत असेल तर असं काही असेल तर तुमच्या घरामध्ये अशी एक परिस्थिती निर्माण झालेली असेल तर काहीतरी निगेटिव्हिटी तुमच्या घरी असू शकते. त्यामुळे तुम्हाला हा उपाय आवर्जून करून बघा. त्यासोबतच तुमचं जे काही औषध पाणी आहे ते सुद्धा तुम्ही चालू ठेवू शकता. त्यानंतर अमावस्या दिवशी गाईला आवर्जून दही भात खाऊ घालावा. बऱ्याचदा आपण गाईला चण्याची डाळ, गूळ, भात खाऊ घालत असतो, पण अमावस्येच्या दिवशी गाईला जर आपण दही भात खाऊ घातला तर त्याने देखील आपल्याला अनेक दोषापासून मुक्तता मिळण्यासाठी मदत होत असते. त्यामुळे देखील हा उपाय तुम्ही करून बघा. त्यानंतर पितरांच्या शांतीसाठी आपल्याला कावळ्याला देखील दही भात ठेवायचा आहे. ते देखील तुम्ही गॅलरीमध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या गच्चीवर सुद्धा किंवा तुमच्या अंगणामध्ये सुद्धा अशा पद्धतीने कावळ्यासाठी सुद्धा तुम्हाला दही भात आवर्जून ठेवायचा आहे. जर तो खाल्ला तर ठीक, त्या दिवशी नसेल तर तुम्हाला तो डस्टबिनमध्ये दुसऱ्या दिवशी टाकून द्यायचा आहे. पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. आपल्याकडून एक प्रकारे आपल्या पितरांची सेवा घडत असते. पण दररोज जर शक्य होत नसेल तर फक्त अमावस्येच्या दिवशी तरी तुम्ही कमीत कमी छोटीशी एक गोष्ट करायला हवी. आणि त्या ठिकाणी समजा कावळे आले नाही तर फार टेन्शन घ्यायचं नाही, कारण दुसऱ्या दिवशी दुसरे पक्षी येऊन ते खाऊन गेले नसतील तरीही तुम्ही काही हरकत नाही. तर स्वामी भक्त हो कावळ्यांसाठी देखील अशाच दक्षिण दिशेला तुम्हाला अशा प्रकारे दही भात ठेवायचा. या ठिकाणी तुम्हाला 5-6 उपाय सांगितलेले आहेत. यापैकी तुम्हाला जो करणं शक्य होणार आहे तो आवर्जून करा. या व्यतिरिक्त तुम्हाला सगळे उपाय करायचे असतील तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एकत्र भात शिजून घेतला आणि त्यातला थोडा थोडा भात या प्रत्येक उपायासाठी वापरला तरीही चालतं. लक्षात घ्या, फक्त शेवटचा उपाय करताना जेव्हा भात उरणार आहे तेवढा मात्र सगळा तुम्हाला घेऊन टाका. पातेल्यात थोडाही शिल्लक राहता कामा नाही. तुम्ही कोणत्याही 11 अमावस्या हा उपाय करू शकता किंवा मग कायमस्वरूपी तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही तो कायमस्वरूपी सुद्धा पितरांच्या नावाने हा उपाय केला तरी सुद्धा चालतं. दुसरी गोष्ट म्हणजे नजर लागणे वगैरे यासाठी तुम्ही दही भाताचा उतारा करता. समजा तुम्हाला पहिल्या वेळा फरक पडला नाही तर सलग 11 अमावस्या तुम्ही हा उपाय करत राहा. भलेही मधल्या एखाद्या अमावस्येला तुम्हाला चांगला याचा लाभ मिळालेला आहे, गुण आलेला आहे, तरी पण तुम्ही 11 अमावस्या होईपर्यंत तुम्हाला हा उपाय सतत करत राहायचा. शक्यतो पहिल्या वेळेस गुण येतो, पण अशाच बऱ्याच जणांना अनुभव आहे. आला नसेल तर त्याने 11 वेळा म्हणजे 11 अमावस्याला हा उपाय सलग करायचा आहे. साधारणतः तो सुद्धा 11 अमावस्या करावा असं शास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. तुम्ही सर्वत्र प्रचलित असलेल्या जुन्या काळापासून चालत आलेल्या अतिशय लाभदायी असा दही भाताचा उपाय आपल्याला अमावस्येला करायचा आहे. बघा, अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. मासिक धर्म असेल तर ती महिला ही उपाय करू शकत नाहीत. घरातील दुसऱ्या व्यक्तीने केलं तरीही चालतं. सुतक असेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता. सुतक फिटल्यानंतर म्हणजे सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करायचा नाही, आणि सुतक फिटल्यानंतर तुम्हाला जेव्हा सुतक पेटेल तेव्हाच तुम्हाला जर पुढची अमावस्या येणार असेल तर तेव्हा त्या अमावस्येला नक्की हा उपाय करायचा आहे. प्रत्येक अमावस्येला जर आपण अशा प्रकारे छोटे छोटे उपाय केले तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. आणि प्रत्येक अमावस्येला जर आपण अशा प्रकारे उपाय केले तर आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होत असतात. आपले जे काही वास्तुदोष, पितृदोष आहे ते दूर होत असतात. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी तुमची मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.